पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्यास 10 लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा शिंदे सेनेनं केलेली आहे। आधीच जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी 3 संशयितांचे फोटो प्रसिद्ध करून त्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय। त्याला प्रतिसाद म्हणून ही घोषणा करण्यात आल्याचं कनल यांनी म्हटलंय। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे या भागातील पर्यटन उद्योगाला जबर धक्का बसला असून पर्यटकांनी फुलून गेलेलं हे ठिकाण आता ओसाड पडलंय। पर्यटनावर अवलंबून असणारे अनेक जण रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवण्याची घाई झाली आहे असं म्हणत न्यूयॉर्क टाइम्सनं त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे। हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना विश्वासात न घेताच ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली। यावरून देखील ट्रम्प यांच्यावर टीका करण्यात येते। पाकिस्तानच्या नेत्यानं पुन्हा एकदा भारताला धमकावलंय। भारतानं शस्त्रसंधींचं उल्लंघन केलं तर जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा जनरल अहम शरीफ चौधरी यांनी दिलाय। इस्रायलनं भारताच्या ऑपरेशन सिंदूरचं कौतुक केलंय। दहशतवाद विरोधातल्या भारताच्या लढाईला आपलं पूर्ण समर्थन असल्याचं त्यांनी सांगितलं। भारतासोबत संरक्षण सहकार्य आणखी मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। पाकिस्तानचे माजी एअर मार्शल मसूद अख्तर यांनी देखील ब्रह्मोस मिसाईलनं हल्ला झाल्याची कबुली दिली आहे। भोलारी एअरबेसवर 4 ब्रह्मोस मिसाईलनं हल्ला केल्याचं त्यांनी कबूल केलंय। या हल्ल्यामध्ये अवॉक्स प्रणाली आणि विमानांचे हँगर उद्ध्वस्त झाल्याचं त्यांनी कबूल केलंय। बांगलादेशचा मौलवी अब्दुल फारुकी यानं भारताला धमकी दिली आहे। जर सैन्यानं संधी दिली तर आम्ही कोलकातामध्ये आत्मघाती हल्ले करू अशी धमकी त्यानं दिली आहे। ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानवर भारतानं 15 ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागल्याची सूत्रांची माहिती आहे। भारतानं पाकिस्तानच्या 11 एअरबेसला या मिसाईलनं लक्ष्य केल्याची माहिती आहे। माओवादी विरोधी मोहिमेमध्ये जखमी झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भेट घेतली। एम्समध्ये शहांनी पीडित कुटुंबांशी देखील संवाद साधत विचारपूस केली। सिंधू जलकरारावर भारतानं भूमिका स्पष्ट केली आहे। पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया थांबेपर्यंत करार रद्दच राहणार असं भारतानं म्हटलंय। तर भारतानं सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर पुनर्विचार करण्याची विनंती पाकिस्ताननं केली होती। पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया थांबेपर्यंत सिंधू करार स्थगित राहणार आहे असं म्हणत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलंय। काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांना मोठं यश आलंय। त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। आणखी काही अतिरेकी देखील इथे लपल्याची शक्यता आहे। काश्मीरच्या पुलवामामधील त्रालमध्ये सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना ठोकलंय। आसिफ शेख, आमिर वाणी आणि यावर भट या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। तर दहशतवादी आमिर वाणीनं चकमकीच्या आधी त्याच्या कुटुंबियांना फोन केला होता। त्याचा व्हिडिओ कॉलचा व्हिडिओ व्हायरल झालाय। आणि आता एक मोठी बातमी, भारतानं ऑपरेशन सिंदूर नंतर झालेल्या युद्धात ब्राह्मोस मिसाईलचा वापर केल्याचं समोर आलंय। भारतानं पाकच्या एअरबेसवर ब्राह्मोस मिसाईल डागल्याची माहिती आहे। पाकच्या एअरबेसवर भारतानं 15 ब्राह्मोस मिसाईल डागल्याचं समोर येत आहे। तर या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे 11 एअरबेस पूर्णपणे उद्ध्वस्त झाले। भारताच्या या हल्ल्यात पाकिस्तानचं एअर डिफेन्स सिस्टम पूर्णपणे उद्ध्वस्त झालं। ब्राह्मोस मिसाईलमुळे पाकिस्तानला मोठा फटका बसलाय। दरम्यान आणखीन एक मोठी बातमी आता समोर येते। पाकिस्तानच्या वायुदलातील पूर्व एअर चीफ मार्शल मसूद अख्तर यांनी पाकचा खोटेपणा उघड केलाय। एका पाकिस्तानी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पाकची पोलखोल केली आहे। सिंधच्या भोलारी एअरबेसवर भारतानं 1-2 नव्हे तर चक्क 4 ब्रह्मोस मिसाईल डागल्याची कबुली अख्तर यांनी दिली आहे। या हल्ल्यामध्ये पाक वायुदलाचं मोठं नुकसान झालंय आणि इतकंच नव्हे तर मोठ्या संख्येनं पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झालाय असं त्यांनी म्हटलंय। पाकिस्तानच्या वायुदलातील काही अधिकाऱ्यांशी आपली चर्चा झाल्याचा दावा मसूद अख्तर यांनी केलाय। तर पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर उघड झालाय। पाकिस्तानची संपूर्ण जगात आता नाचक्की झाली आहे, कारण हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय अशी कबुली देण्यात आलेली आहे। आर्मी और एयरफोर्स ने, आर्मी ने अल-फतह हमारे मिसाइल मारे और एयरफोर्स ने, ये जो आप सुबह की बात कर रहे हैं जी जी, ये 10 की सुबह को हुआ, बिकॉज मेरी कुछ लोगों से बात भी हुई। उस बेस के ऊपर 4 सरफेस टू सरफेस ब्राह्मोस मिसाइल आए। सरफेस टू सरफेस या एयर टू सरफेस ये मुझे नहीं पता। तो पायलट्स जो हैं वो पहले दौड़े कि वो अपने जहाजों को सिक्योर करें। अच्छा, और जैसे पहला आया वो जूम करके ऊपर से दूसरा आया।
फिर तीसरा आया, फिर चौथा आया, जो कि अनफॉर्चुनेटली बुलारी में डायरेक्टली आके एक हैंगर पे लगा, जहां पे कि एक हमारा एवैक्स खड़ा था जो डैमेज हुआ, जहां पे शहादतें भी हुई। आणखी एक मोठी बातमी, भारतानं दणका दिल्यानंतर आता पाकिस्तान चांगलाच नरमलाय। काश्मीरच्या वादावर तोडगा काढण्याची इच्छा पाकनं दाखवलेली आहे। तर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आपण भारतासोबत शांतता चर्चेत सहभागी होण्यास तयार आहोत असं सांगितलं आणि यामध्ये काश्मीर वाद आणि पाणी वाटप यासह द्विपक्षीय मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी भारताला व्यापक चर्चेसाठी त्यांनी आमंत्रित केलंय। पाकिस्तानी पंतप्रधानांचं हे ताजं वक्तव्य भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी 18 मे पर्यंत वाढवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आलेलं आहे। आणि आता आणखीन एक मोठी बातमी समोर येते। पहलगाम हल्ला आणि नंतर ऑपरेशन सिंदूरमुळे भारत पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाची परिस्थिती सध्या तात्पुरत्या युद्धविरामामुळे नियंत्रणात आहे। पण हा युद्धविराम केवळ रविवार 18 मे पर्यंतच लागू असल्याचं विधान पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी केलेलं आहे। त्यामुळे आता त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे त्यांच्या या दाव्यावर भारताकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये। डीजीएमओच्या संभाषणादरम्यान युद्धबंदी 12 मे पर्यंत वाढवण्यात आली। 12 मे रोजी डीजीएमओ पुन्हा बोलले तेव्हा युद्धबंदी 14 मे पर्यंत वाढवण्यात आली आणि 14 मे रोजी पुढील चर्चेमुळे युद्धबंदी 18 मे पर्यंत वाढवण्यात आली असं यावेळी दार यांनी पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहाला सांगितलं। बीडच्या आष्टी तालुक्यातील अनुष्का आणि तनुष्का या दोन जुळ्या बहिणींना 10वीच्या परीक्षेत देखील चक्क सेम टू सेम गुण मिळालेले आहेत। दोघींनाही 96% गुण मिळाल्यानं सर्वांनीच त्यांचं कौतुक केलं। धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या पूर्वसंध्येला कृषी विभागानं मोठी कारवाई केली आहे। 7 कंपन्यांमधील बोगस रासायनिक खतांचा साठा पकडला असून याचं गुजरात कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। या प्रकरणी 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। धाराशिव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता पुढील 2 दिवस हवामान खात्यानं वर्तवली आहे। शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी पशुधनाला सुरक्षित ठिकाणी बांधण्याची आणि खबरदारी घेण्याचं आवाहन या हवामान खात्यानं केलंय। पुणे पालिकेची पावसाळ्यापूर्वीची कामं रखडली आहेत। 17 रस्त्यांची कामं 1.5 महिन्यानंतर पण जैसे थेच आहेत। पावसाळ्यामध्ये अवघे 15 ते 20 दिवस राहिले असताना आता तरी रस्त्यांची कामं पूर्ण होणार का हा प्रश्न पुणेकरांना पडलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 1 मे रोजी मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालयात जिल्हास्तरीय मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आलाय। गेल्या 15 दिवसात 11 रुग्णांना उपचारासाठी 9 लाखांची मदत मिळाली आहे। पुणे विद्यापीठातील जेवण निकृष्ट दर्जाचं असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कॅन्टीनच्या जेवणात चक्क रबर निघालेत। फ्राईड राईस आणि नूडल्स मागवले असता त्यामध्ये रबर आढळले असून विद्यापीठाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत। त्यांनी सकाळपासूनच शहरातील श्रीमंत बाबूजी नाईक वाड्याची पाहणी करत इथे बनणाऱ्या वेगवेगळ्या वास्तूंची पाहणी केली आहे। धाराशिवच्या जिल्हा जलसंधारण कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी खुर्चीचं पूजन करत आंदोलन केलं। जलसंधारण अधिकारी वारंवार गैरहजर राहत असल्यानं शेतकरी आक्रमक झाले। पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं 24 लाखांची बनावट दारू जप्त केली आहे। पुणे मुंबई महामार्गावर ही कारवाई करण्यात आली आहे। 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटामध्ये सहभागी असलेल्या आरोपी तहव्वूर हुसेन राणा विरोधात भारत सरकारनं आघाडीची रणनीती आखलेली आहे। सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या नेतृत्वाखाली SV राजूसह 5 वकिलांची विशेष टीम तयार करण्यात आली आहे। 4 पुनर्परीक्षा देऊन देखील लॉचे विद्यार्थी नापास झाल्यानं संतापलेल्या विद्यार्थ्यांनी नागपूर विद्यापीठासमोर आंदोलन केलंय। पेपर तपासणीमध्ये आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रियेमध्ये बेजबाबदारपणा होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। भारत पाकिस्तानातील तणावादरम्यान तुर्कीनं पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर फळ बाजारात तुर्की सफरचंदांवर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे आणि त्यामुळे बाजारात काश्मीरी सफरचंदांची मागणी वाढलेली आहे। आणि आता एक मोठी बातमी, मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर आहे। मान्सून काल अरबी समुद्रात दाखल झालाय। मालदीवच्या काही भागासह श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत मान्सूननं प्रगती केल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलंय। अंदमान बेट आणि बंगालच्या उपसागरात देखील मान्सूननं चाल केली आहे। मान्सूनचा प्रवास वेगानं होत असून 27 मे पर्यंत तो केरळमध्ये पोहोचण्याची चिन्ह आहेत। तर यंदा सर्वसाधारण वेळेच्या तब्बल 5 दिवस आधीच 13 मे रोजी मान्सून दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेट आणि दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाला।
त्यानंतर मान्सूनची वाटचाल सुरूच असून काल मान्सूननं दक्षिण अरबी समुद्रासह मालदीव आणि भारत आणि श्रीलंकेचा कोमोरिन भाग आणि दक्षिण किनारपट्टीपर्यंत मजल मारली. आणखीन एक मोठी बातमी. मुंबईसह राज्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावलेली असताना आज भारतीय हवामान खात्यानं जारी केलेल्या पुढील 4 आठवड्यांच्या अंदाजानुसार राज्यासह देशातील अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोसळणार आहे. दुसरीकडे 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रात गडगडाटी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील 4 दिवस राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं मोठा झटका बसलेला आहे. पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील 11.89 हेक्टर राखीव वनजमीन 1999 मध्ये रिच कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडला देण्याचा निर्णय न्यायालयानं पूर्णतः बेकायदेशीर असल्याचा निकाल दिला. भुसावळ तहसील कार्यालयातील पत्र्यांची परस्पर विक्री करण्यात आल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांनी केला होता. या प्रकरणी तहसीलदार नीता लबडे यांनी पत्रकार परिषद घेत आरोप फेटाळून लावले. उबाठाचे नेते संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात दंडाधिकारी न्यायालयानं राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात गुरुवारी जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. या प्रकरणाची पुढील तपासणी किंवा सुनावणी 2 जूनला होणार आहे. जळगाव रेल्वे स्थानकावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या माध्यमातून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यात आलाय. सांगलीतील एका परिसरात कचरा कुंडीतील प्लास्टिकचा जार भटक्या कुत्र्याच्या गळ्यात अडकला होता. याची माहिती मिळताच अॅन्युअल राहतच्या कार्यकर्त्यांनी जारमधून या कुत्र्याची सुटका केली. सांगलीमध्ये बंद असणारे प्लास्टिक शोधण्यासाठी उपायुक्त स्मृती पाटील रस्त्यावर उतरल्या. महावीर उद्यान परिसरातील हातगाड्यांची त्यांनी तपासणी केली असून बंदी असणाऱ्या प्लास्टिक पिशव्या न वापरण्याच्या सूचना केल्या. सांगलीमध्ये महिला बचत गटातील महिला आता ई-रिक्षा घंटागाडी चालवणार आहेत. आयुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पालिकेनं महिलांना याचं ट्रेनिंग सुरू केलंय. तसंच त्याच्या नियोजनाखाली 9 रिक्षा घंटागाड्या महिला बचत गटातील महिला चालवणार आहेत. अमरावती धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन शेडमध्ये शेतकऱ्यांनी लिलावासाठी आपल्या शेतातील तुरी आणि सोयाबीन या ठिकाणी ठेवले होते. मात्र नवीन शेडमध्ये ठेकेदारांनी अजून पाईप लावले नसल्यानं शेडचं पाणी शेतकऱ्याच्या सोयाबीनमध्ये गेलं असून शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातून दरोडेखोरांनी 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी लंपास केली आहे. दरोडेखोरांनी तब्बल 2 तास घरात तोडफोड केली. घरात झोपलेल्या लड्डा यांच्या चालकाचं चिकटपट्टीनं तोंड आणि रुमालानं हात बांधून तसंच छातीवर पिस्तूल रोखत दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरात प्राणी गणना करण्यात आली आहे. त्यात 10 वाघांची तर 24 बिबट्यांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी तुलनेमध्ये यंदा 2 वाघांची संख्या कमी झाली तर 6 बिबट्यांची संख्या वाढली आहे. कोल्हापुरात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. जोरदार वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा पसरला होता. पुणे शहर आणि परिसरात गेल्या 3 दिवसांपासून पूर्व मोसमी पावसाची संततधार सुरू आहे. पुढील 4 दिवस शहरात अशीच स्थिती राहणार असल्याचं भारतीय हवामान खात्यानं सांगितलं. मुंबईमध्ये आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय. मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोयना धरणात सध्या 28.49 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. यातील फक्त 23.37 टीएमसी पाणीसाठा उपयुक्त शिल्लक आहे. यावर्षी धरणामध्ये तब्बल 184.25 टीएमसी पाण्याची आवक झाली. तर धरणामध्ये सध्या 28.49 टीएमसी पाण्यावर उर्वरित मे महिन्यातील वीज निर्मिती आणि सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे एकनाथ खडसे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. ही भेट राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाबाबत बैठक आयोजित करण्यासाठी असल्याचं अधिकृतपणे सांगण्यात आलं. दरम्यान यानंतर खडसे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं. राज्य निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांची नोंदणी यासह निवडणुकीशी संबंधित विविध मुद्द्यांशी संबंधित नवीन नियमावली जारी केली आहे. पक्षाच्या बँक खात्याचा तपशील 6 महिन्यांच्या आत निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागेल. तर निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक कोण असेल याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणं बंधनकारक असेल. मुंबईतील इलेक्ट्रिसिटीच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या एका आयटी इंजिनियरला 10 लॅपटॉपसह अटक करण्यात आली आहे. त्यानं 6 लाखांचे 10 लॅपटॉप चोरी केले. घणसोलीमध्ये 15 वर्षीय मुलाचं अपहरण करण्यात आलं. अपहरणकर्त्यांनी 12 लाखाच्या खंडणीची मागणी केली होती. दरम्यान पोलिसांनी अवघ्या 1.5 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी कोणतंही वैयक्तिक वैर नसल्याचं स्पष्टीकरण भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी दिलंय. केवळ कार्यकर्त्यांमुळे वाद निर्माण होतात असं त्या म्हटल्यात. कल्याणजवळील मोहने गाळेगाव परिसरात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधमाला अटक केली आहे. अमरनाथच्या एमआयडीसी भागात एका भरधाव ट्रकनं 25 वर्षाच्या तरुणाला चिरडलं. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. बदलापूर पालिकेची गॅस शवदाहिनी अनेक महिन्यांपासून बंद असल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते आणि त्यामुळे कोणताही पर्याय नसल्यानं लाकडांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नागरिकांवर आल्यानं बदलापूरकरांकडून तीव्र नाराजी व्यक्त होते. प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी स्मार्ट बसेस आणल्या जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. नवीन सर्व बसेस एआयवर आधारित कॅमेरे, जीपीएस, एलईडी टीव्ही आणि वायफाय अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण असतील. कोल्हापूर मुंबई विमानसेवा दुबईपेक्षा देखील महाग झाली आहे. सर्वसामान्यांना विमान प्रवास करणं सोपं राहिलेलं नाही, यावर जरा नियंत्रण ठेवा असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर पोलखोल केली. मात्र दुसऱ्याच क्षणी त्यांनी या दरावर नियंत्रण ठेवू अशी ग्वाही देत सारवासारव केली. शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजी दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पाणी टंचाई विरोधात हल्लाबोल मोर्चा काढला जाणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. कराड पाटण तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसानं झोडपून काढलं. हवामान खात्यानं सातारा जिल्ह्याला आज येलो अलर्ट जारी केलाय. जिहे कटापूर योजनेचं पाणी माण तालुक्यातील आंधळी धरणातून राणंद तलावामध्ये पोहोचवण्यात मंत्री जयकुमार गोरे यांना यश आलंय. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राणंद येथील तलावात जलपूजन करण्यात आलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनार डम्पिंग ग्राउंडची जागा देण्यात येणार आहे. ग्राउंड साफ करण्यासाठी पालिकेनं काढलेल्या 2368 कोटी रुपये खर्चाच्या निविदेला उबाठानं विरोध केलाय. दरम्यान 2008 मध्ये पालिकेत सत्ता असताना डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी 4500 कोटींची निविदा काढण्यात आली होती. ते पैसे गेले कुठे असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला. शहापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये नळाला एक थेंबही पाणी येत नाही. बोरवेल असून पण एका कुटुंबाला 2 दिवसातून एकदाच 2 हंडे पाणी मिळतं. अवकाळीचा पाऊस पडतो पण तो दहान भागवू शकत नाही आणि त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागते. मागील वर्षी 11वी प्रवेश प्रक्रियेमध्ये वाणिज्य शाखेमधील प्रवेश क्षमतेच्या तुलनेमध्ये मुंबई राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत आता बीबीए, बीसीए, बीबीएम आणि बीएमएस या अभ्यासक्रमांच्या सीईटीबाबत तक्रारी आणि आक्षेप नोंदवण्याची सशुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना 16 ते 18 मे दरम्यान हे आक्षेप नोंदवता येणार असून प्रत्येक प्रश्नासाठी विद्यार्थ्यांना 1000 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, MCA, DPN, MPEd आणि BPEd या 6 सीईटींचे निकाल गुरुवारी संकेतस्थळावर प्रसिद्ध केले. त्यातील नर्सिंग सीईटीमध्ये चौघांना 100% गुण मिळाल्याची माहिती सीईटी कक्षानं दिली आहे. नायर दंत रुग्णालय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयामध्ये पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याकरता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि भारतीय दंतवैद्यकीय परिषदेने मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी या पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची संख्या 67 वरून 75 झाली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कीटकनाशक विभाग मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियंत्रणासाठी यंदा ॲपची मदत घेण्यात येणार असून ते मुंबईकरांसाठी उपलब्ध केले जाणार आहेत अशी माहिती पालिकेनं दिली आहे. गणेशोत्सवात पीओपी मूर्तीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसंच मूर्तिकारांसमोर अडचणी निर्माण झाल्यात आणि त्यामुळेच शासनानं पीओपी मूर्तींबाबत सकारात्मक विचार करावा असे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सरकारला साकडे घातले. भारतानं मार्च 2025 मध्ये दररोज 54 लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात करून नवीन विक्रम केलेला आहे. 2025 आणि 26 मध्ये भारतातील कच्च्या तेलाची मागणी सर्वात वेगानं वाढण्याची अपेक्षा आहे आणि ती चीनच्या मागणीच्या दुप्पट असेल असं ओपेकनं म्हटलंय. भारताची निर्यात एप्रिलमध्ये 9.3% वाढून $38.49 अब्ज वर पोहोचलेली आहे तर व्यापार तूट $26.42 अब्ज राहिली आहे. एप्रिलमध्ये आयात वार्षिक आधारावर 19.12% वाढून $64.91 अब्ज वर पोहोचली आहे.
वक्फ दुरुस्ती 2025 कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या पार्श्वभूमीवर संबंधित कायदेशीर कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये 20 मे रोजी सुनावणी होते. 3 मुद्द्यांवर अंतरिम आदेश देण्यासंबंधी या सुनावणीमध्ये युक्तिवाद केले जातील. भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशनिंग कार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आयोजित करण्याचा आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय. या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी दिले. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा साखर उत्पादन 18% म्हणजेच 58 लाख टन एवढं घटलेलं आहे. साखरेच्या एकूण उत्पादनानं 257 लाख टनाची नोंद केली आहे. यंदा केवळ 9.30% साखर उतारा मिळाल्याची माहिती राष्ट्रीय साखर महासंघानं दिली आहे. मुंबईतील वाढते गुन्हे लक्षात घेता आता पोलीस अंमलदारांनाही गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार गृह विभागानं दिले आहेत. या निर्णयामुळे उपनिरीक्षक ते निरीक्षक पदांवरील अधिकाऱ्यांचा ताण कमी होण्यास मदत होईल. नोकरीला लागून 12 ते 24 वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांचं आता वरिष्ठ आणि निवड श्रेणीचं प्रशिक्षण होणार आहे. तर दुसरीकडे इयत्ता पहिलीच्या शिक्षकांना बदललेल्या अभ्यासक्रमाबद्दल 2 ते 15 जूनपर्यंत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. भारताकडे प्रत्यार्पण होईपर्यंत जामिनावर सुटका करण्याची विनंती फेटाळण्यात आलेली आहे. त्यामुळे आता नीरव मोदीचं भारतात प्रत्यार्पण कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. पुणे लोणावळा दरम्यान 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. यासाठी राज्य सरकारनं कॅबिनेट नोट तयार केली आहे. लवकरच शासन निर्णय प्रसिद्ध होणार असून याची जबाबदारी MRVCकडे देण्यात आली आहे. देशात प्रथमच मासिक आधारावर बेरोजगारीचा दर मोजण्यात आला आहे. यावर्षी एप्रिलमध्ये बेरोजगारी 5.1% आहे. तर पुरुषांमध्ये बेरोजगारीचा दर हा 5.2% असून महिलांमध्ये हे प्रमाण 5% इतकं आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांना वेळ मर्यादा निश्चित करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केलेत. प्रत्यक्षात हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं 8 एप्रिल रोजी दिला होता. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाला 14 प्रश्न विचारलेत. राष्ट्रपती मुर्मू यांनी हा निर्णय संविधानिक आणि मूल्य व्यवस्थांच्या विरुद्ध असल्याचं तसंच संविधानिक मर्यादांचं अतिक्रमण असल्याचं म्हटलंय.